या शिक्षण समूहाचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट श्री राहुल विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री, ज्येष्ठ कवयित्री लेखिका वैकुंठवासी उर्मिला देवी विश्वनाथ कराड यांचे गेल्या बुधवारी 20 जुलै 2022 रोजी सायंकाळी अकस्मात निधन झाले. ती बातमी आली. या ठिकाणी संत साहित्य व उच्च शिक्षण परिषद हा कार्यक्रम सुरू होता, ज्यामध्ये वैकुंठवासी उर्मिला काकू भगवद्गीता आणि मानवी जीवन या विषयावर त्या बोलणार होत्या. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वय वर्ष 79. अतिशय अनपेक्षित धक्का. आदल्या दिवशी माझ्याशी बोलल्यात. 1 वाजता स्वतः कराड सरांना त्यांनी लता मंगेशकर यांच्यावर केलेली कविता वाचून दाखवली आणि संध्याकाळी आकस्मिक ही बातमी आली. मराठी विषयामध्ये BA ऑनर्स ही पदवी प्रथम क्रमांकाने मिळवून तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्यापासून स्फूर्ती घेऊन काव्यलेखनाची विशेष आवड उर्मिला काकूंनी जोपासली. त्यांचे मित्रांनो 6 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. आपल्याला कित्येक लोकांना कदाचित ही त्यांची बाजू माहितीच नसेल. वारकरी संप्रदाय घरातच असल्यामुळे त्यांच्या कवी मनावर संत वाङ्मयाचा विशेष प्रभाव, घरातील संस्कारित वातावरण, वडिलांच्या तालमीत निष्ठावंत वारकऱ्यांच्या घरात, हाडाच्या शिक्षकाच्या घरामध्ये, त्यांचे वडील हाडाचे शिक्षक होते. उर्मिला काकूंचे भाऊ आदरणीय प्राध्यापक दराडे पाटील सर या ठिकाणी बसलेले आहेत. वडिलांच्या तालमीत निष्ठावंत वारकऱ्यांच्या घरात हाडाच्या शिक्षकांच्या शिकवणीतून त्यांचे व्यक्तिमत्व खूप उजळून निघाले. हरिभक्तपरायण संतू राजाराम पाटील हे निष्ठावंत शिक्षक हे उर्मिला काकूंचे वडील होते. पांडुरंग वसंत महात्म्याच्या चरणाशी विचारांशी लीन झालेली आणि त्यांच्यावर अपार श्रद्धा असलेली ही कवयित्री श्रोतेहो, एक इंद्रजित भालेराव म्हणून एक खूप मोठे कवी आहेत, लेखक आहेत. त्यांनी असं लिहिलेलं आहे की उर्मिलाताई या मूळच्या नाशिकच्या ध्येयवादाने झपाटलेल्या एका शिक्षकाची ही मुलगी. संतू राजाराम पाटील हे त्यांचे वडील अतिशय विद्वान. मागच्या शतकाच्या मध्यावर त्यांनी नाशिक परिसरात ग्रामीण भागात झपाटलेल्या अवस्थेत शिक्षणाचा प्रसार केला. विश्वनाथ कराड सरांचं कार्य, वारकरी संप्रदाय, शिक्षकी संस्कारातनं आलेल्या या कवयित्री उर्मिला काकूंना अशा वडिलांचा, अशा भावाचा आणि नाशिकसारख्या गावाचा वारसा लाभलेला होता. प्रातिभिक संवेदनशीलता त्यांना अशी रक्तातूनच प्राप्त झाली होती. पुण्यशिला गोदावरी जशी वाहत वाहत नाशिकवरून मराठवाड्यात आली, तशीच उर्मिला कराड नावाची ही तिची पुण्यशिला लेक नाशिकहून सून म्हणून मराठवाड्यात आली. नाशिक शहरात वाढलेल्या ही उच्च विद्याविभूषित मुलगी लग्न होऊन मराठवाड्यातल्या एका दुर्गम रामेश्वर रुई नावाच्या खेड्यात माहेरापासून सुमारे 400 किलोमीटर दूर आली. पण सुदैवानं सासर अत्यंत संस्कार संपन्न माणसानं भरलेलं खानदानी घर होतं. उर्मिलाताईंची संवेदना इथं अधिकच तीव्र झाली आणि तिला कवितेचे पागोरे फुटू लागले आणि 6 काव्यसंग्रह
त्यांचे आज प्रसिद्ध झालेले आहे. अशा या कविमनाच्या सृजनशील कवयित्रीला श्रद्धांजली वाहण्याकरता आज आपण एका ठिकाणी जमलो. आपल्या प्रथेप्रमाणे आपण या श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरुवातसुद्धा विश्वशांतीनी प्रार्थनेने करणार आहोत आणि समारोपसुद्धा पसायदानाने करणार आहोत. विश्वशांतीनी प्रार्थनेकरता मी विनंती करतो आपण विश्वशांती प्रार्थना सुरू करावी. आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद आत्मरूपा देवा तूति गणेशु मति प्रकाशु अवधारी बुद्धि ब्रह्मा गुरुर्विष्णु तस्मै श्री गुरवे नमः. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांति शांति शांतिः. उर्मिला काकूंच्या या वैकुंठ गमनानंतर अनेक स्नेहीजनांनी सुहृदांनी अपार गर्दी केली. त्यांच्या भावनांना त्यांनी वाट करून दिली. कितीतरी लोकांचा महासागर MITत असेल, वैकुंठ भूमी असेल, रोज घरी येऊन भेटणाऱ्यांची संख्या ही हजारो नव्हे तर लाखोंच्या घरात आहे. बऱ्याच मान्यवरांनी सुद्धा त्यांच्या शोकसंवेदना कराड सरांना आणि राहुल कराड सरांना पाठवले आहेत. त्यामध्ये नितीन गडकरी यांनी त्यांच्या संवेदना याप्रमाणे व्यक्त केल्या आहेत की ते डॉक्टर विश्वनाथ कराड सरांना लिहितात, ज्येष्ठ कवयित्री लेखिका श्रीमती उर्मिला विश्वनाथ कराड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. माहेर आणि सासर अशा दोन्ही बाजूंकडून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या उर्मिलाताई समर्थ कवयित्री होत्या. त्यांचे अनेक कविता संग्रह लोकप्रिय ठरले. उर्मिलाताईंचा सत्य साहित्याचा व्यासंग दांडगा होता. माईर्स MITच्या जडणघडणीत आपणास त्यांनी समर्थ साथ दिली. त्यांच्या निधनाने कराड कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी आहे. ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी अशी मी प्रार्थना करतो. नितीन गडकरी. अशा अनेक मान्यवरांच्या शोकसंवेदना सरांना आणि राहुल सरांना प्राप्त झाल्या आहेत. कुसुमाग्रजांची मानसकन्या, शांताबाई शेळकेंची बहीण विजया वाड यांची सखी, अशा कितीतरी उदाहरणं देता येतील. माधवी वैद्य या ठिकाणी बसलेले आहेत.
उत्तुंग प्रतिभेच्या लोकांनी त्यांच्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना दिली आहे. कुसुमाग्रजांचं एक छोटं वाक्य मी सांगेल आणि श्रद्धांजली वाहण्याकरता जे सुहृद जमले आहेत त्यांना मी इथे आमंत्रित करणार आहे. गुणवंतांच्या सहवासात अशा या पुस्तकामध्ये त्या लिहितात की 1964 साली मी नाशिकच्या HPT कॉलेजमध्ये शिकत होते. त्यावेळी BAला माझा मराठी विषय होता. तात्या साहेबांचा म्हणजे कुसुमाग्रजांचा विशाखा काव्यसंग्रह माझ्या अभ्यासक्रमात होता. त्यांची नेहमी शिरवाडकरांची भेट असायची. कुसुमाग्रजांच्या सोबत खूप काळ त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज. तात्यासाहेबांना मी वाकून नमस्कार केला. त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. संपूर्ण विशाखा पुस्तकावर 50 मार्काचा प्रश्न होता. विशाखातील ओळी ओळींचे पाठांतर असल्याने परीक्षेत उत्तर लिहिताना खूप उपयोग झाला आणि मी केवढी भाग्यवान की माझ्या विषयात संपूर्ण कॉलेजमधून मी पहिली आली. हा तात्यासाहेबांचाच आशीर्वाद. मित्रांनो, एवढंच नाही तर 1989मध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते त्यांच्या समीर या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. त्या पुस्तकाला सुद्धा आशीर्वाद कुसुमाग्रजांचेच होते. तेव्हा श्रीधर गुप्ते असं म्हणाले होते की या कवितांना गोदा काठच्या मातीचाच सुगंध येतो. खूप महत्त्वाचे शब्द आहेत श्रोते. ते असं लिहितात की माझ्यासारख्या शूद्र माणसाचा मनापासून केलेला गौरव होता. अशा या सुहृदयी कवयित्रीला श्रद्धांजली वाहण्याकरता मी प्रथम आमंत्रित करतो डॉक्टर संजय उपाध्याय. सोलापूरचे कवी कुलश्रेष्ठ म्हणतात, माणसांच्या समाधीवर फुलं ठेवता ठाऊक आहे मला. माणसांच्या समाधीवर फुलं ठेवता ठाऊक आहे मला, पण फुलांच्याही समाधीवर ठेवावा असा एक कोवळा सुगंधित जीव असतो. कवी म्हणतात त्याला. उर्मिला काकू त्यापैकी एक कोवळा सुगंधित जीव कवी मनाचा, जे घराबाहेर डॉक्टर विश्वनाथ कारणांच्या माध्यमातून घडत होतं ते घरातही घडत होतं. संपूर्ण परिवारामध्ये संस्कारांचे घाट त्यांनी बांधले. नातवंडांना शिकवत असताना संस्कृतीची मंदिरं उभी केली. परिवारातल्या सगळ्यांकडनं श्लोक स्तोत्र परवचा म्हणून घेत असताना घरातच विष्णुयाग होत होता. एक इंजिनिअरिंग बाहेर काम करत होतं आणि हे होम इंजिनिअरिंग घरी काम करत होतं. भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष आणि प्रकृतीचं असं पूरक संगम झाल्याशिवाय मोठमोठाले कर्तृत्वाचे मेरू पर्वत उभे राहत नाहीत. आणि ते पूरक संगम आम्हाला उर्मिला काकूंच्या या जीवनामध्ये दिसत राहतं. त्यांच्या कविता वाचनामध्ये येत होत्या. त्या कवितांमध्ये जी उर्मी होती ती कळत होती, अभिजातता होती त्यामध्ये. आणि मग जेव्हा माहिती कळली की आशीर्वाद ज्यांचे लाभलेले आहेत तिकडनं येणारी ही प्रतिभा आहे. पण त्या विशाखा काव्यसंग्रहामध्येच पहिल्या कवितेमध्ये स्वप्नाची समाप्तीमध्ये कुसुमाग्रज म्हणतात की ध्येय प्रेय आशा यांची होत असे का कधी पूर्ती. तर ध्येय प्रेय आणि आशा यांची पूर्ती होत नाही. आणि तो अनुभव सगळ्यांनीच घेतला 21 तारखेला. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरचं जे सख्य होतं MIT मध्ये आल्यानंतरचं ते कवी मनाचं सख्य होतं. त्यांचा संत साहित्याचा अभ्यास, त्यांचं टिपणं, कीर्तनं चालू असताना वही पेन घेऊन बसून त्या टिपत असत सगळी.
आठवणींच्या आसाभोवती स्मृतिचक्राचा फेरा, भेट आठवे गतजीवाची क्षण भेटीचा सारा. लाट गरजते आणि विरते भवसिंधूच्या काठी, शुभ्र रेघ मग गौरे शेवटी मृत लाटेच्या पाठी. त्या रेघांनी भारून जावा अवघा भाव किनारा अशी स्थिती आहे. सांत्वावे कोणी कुणाला व्यर्थ अक्षरे सारी. हा क्षणच असा असतो. सांत्वावे कोणी कुणाला व्यर्थ अक्षरे सारी, अवघी दारे उघडी जावे कोणी कुणाच्या दारी. परी नयनातून निखळून यावा अगतिकतेचा तारा. तो मात्र मानवी जीवनात असा अकस्मात निधनानंतर येत राहतो. खरं तर भारतीय शास्त्रामध्ये 75 नंतरच्या मृत्यूचं वर्णन अशोक मृत्यू असं केलेलं आहे. शोक नाही, दुःख आहे पण शोक नाही, म्हणून अशोक मृत्यू असं त्याचं नाव आहे. त्यामुळे आज आपण सगळेच त्यांना श्रद्धांजली वाहतो. मीही अत्यंत मनापासून अंतःकरणापासून त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि काय ताकद असते प्रकृतीची. रवींद्रनाथ टागोरांची कविता सांगतो आणि थांबतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की पुरुष म्हणजे फांदी असते वैभव संपन्न झालेली. पुरुष म्हणजे फांदी असते वैभव संपन्न झालेली, आणि स्त्री मात्र मुळं होऊन जमिनीखाली दडलेली. पण ही जमिनीखाली दडलेलं कर्तृत्व किती असतं, ते कर्तृत्व आम्हाला उर्मिला काकूंच्या जीवनात दिसतं. त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. आळंदीचा घाट असेल, चंद्रभागेचा तट असेल, बद्रीनाथाची भूमी असेल, किंवा खूप हरिभक्तपरायण आपल्या ठिकाणी नेहमी येतात, त्यांचं आपण खूप स्वागत करतो. स्वतः उर्मिला काकू या सुद्धा हरिभक्तपरायण हबप होत्या. त्यांनी हे जे पुस्तक लिहिलं आहे गुणवंतांच्या सहवासात, त्यामध्ये त्याला जी प्रश्नावली लिहिली आहे ते असं म्हणतात की न लिहिलं गेलेलं आणखी एक गुप्त व्यक्तिचरित्र या व्यक्तिचित्रात आलेलं आहे, आणि ते व्यक्तिचरित्र म्हणजे उर्मिलाताई कराड्या स्वतःच आहेत. ते अत्यंत संकोची, लाजरबुजरं, गुणवंत, प्रेमी आणि सतत